नमस्कार. आज BA तृतीय वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये मागच्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू अनेक महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या ह्या बघितल्या. आजही आपण त्या राहिलेल्या काही घटना दुरुस्त्या ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. यामध्ये आजच्या ह्या लेक्चरमध्ये जी पहिली घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे 61वी घटना दुरुस्ती, जी 1988 मध्ये झाली होती. 61व्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय जे आहे हे कमी करून यामध्ये आपण बघतो लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिक तरुणांचा सहभाग वाढवला. राज्य विधानसभेसाठी मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आले. याचबरोबर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ही 1992 साली झाली. या दोन घटना दुरुस्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. हे विकेंद्रीकरण आणि तळागाळातील लोकशाहीच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल मानण्यात येते. लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी ह्या घटना दुरुस्त्या अतिशय महत्त्वाच्या मानण्यात येतात. यामध्ये 73वी जी घटना दुरुस्ती आहे यामध्ये पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा देण्यात आला. भारतीय संविधानात नवीन भाग 9 जोडण्यात आला, ज्यामध्ये अनुच्छेद 243 ते 243(0) पर्यंतच्या तरतुदींचा समावेश आहे. 243 ते 243(0). संविधानात नवीन 11वी अनुसूची त्यामध्ये जोडण्यात आली, ज्यामध्ये पंचायतीच्या 29 कार्यात्मक बाबींचा समावेश आहे. संविधानात नवीन 11वी अनुसूची जोडण्यात आली. नियमित निवडणुका आणि अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी यानुसार जागा ह्या आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली. तसेच तालुका जिल्हा स्तरावर, गाव पातळी, तालुका जिल्हा स्तरावर पंचायत राजची त्रिस्तरीय रचना तयार करण्यात आली. 1992 मध्ये PV नरसिंहराव यांच्या सरकारच्या काळात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. हा कायदा 1 जून 1993 रोजी अंमलात आला. भाग 9(अ) यामध्ये जोडण्यात आला. अनुच्छेद 243(p) ते अनुच्छेद 243(zg) पर्यंतच्या तरतुदींचा यामध्ये समावेश आहे. संविधानात 12वी अनुसूची जोडण्यात आली, ज्यामध्ये नगरपालिकांच्या 18 कार्यात्मक बाबींचा समावेश आहे. लोकसंख्या आणि प्रशासकीय महत्त्वावर आधारित विविध प्रकारच्या नगरपालिकांची तरतूद करण्यात आली. 86वी घटना दुरुस्ती ही 2002 साली करण्यात आली. या 86व्या घटना दुरुस्तीने शिक्षणाला मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली, जी सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अशी प्रगती ठरते. अनुच्छेद 21(अ) अंतर्गत प्राथमिक शिक्षणाला मूलभूत अधिकार बनवले. यामुळे 16 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत अनिवार्य शिक्षण हा कायदेशीररित्या अंमलात आणण्याजोगा अधिकार बनला. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे अनुच्छेद 45च्या विषयांमध्ये बदल केला गेला. या अनुच्छेदात मूळतः बालपणीची काळजी शिक्षणाबाबत तरतूद करण्यात आली. अनुच्छेद 51(अ) अंतर्गत एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले, ज्या अनुषंगाने 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकाचे कर्तव्य ठरविण्यात आले. याचबरोबर आपण बघतो की 101वी घटना दुरुस्ती, जी की 2016 मध्ये झाली. 101व्या घटना दुरुस्तीद्वारे स्वतंत्र भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांपैकी एक सुधारणा लागू करण्यात आली. केंद्र व राज्य दोघांनाही वस्तू सेवा कर GST आकारण्याची मुभा दिली गेली, ज्यामुळे एकसमान राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली. 2016च्या घटना दुरुस्तीपूर्वी एक कारणीचे अधिकार केंद्र
आणि राज्यामध्ये विभागलेले होते, यामुळे या करांवर जे कर हे आकारले जात असत। अनेक अप्रत्यक्ष करांच्या जागी एकच सिंगल टॅक्स रिजीम लागू केली गेली। GST संबंधित अनुच्छेद 246 अ, 269 अ आणि 279 अ हे समाविष्ट करण्यात आले। GST परिषदेची एक घटनात्मक संस्था म्हणूनही त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली। 103 घटना दुरुस्ती क्रमांक 103 ही 2019 करण्यात आली। या अनुषंगाने 103व्या घटना दुरुस्तीमध्ये आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचा एक नवीन प्रवर्ग त्या ठिकाणी तयार करण्यात आला। 2019 पासून स्वतंत्र भारतात पहिल्यांदा आर्थिक घटकासाठी आरक्षण लागू करण्यात आले। अनुच्छेद 15मधील दुरुस्ती शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली। अनुच्छेद 16मधील दुरुस्ती सार्वजनिक रोजगाराच्या क्षेत्रात EWS साठी 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली। याचबरोबर एक घटना दुरुस्ती क्रमांक 104 लोकसभा राज्याच्या विधानसभामधील अँग्लो इंडियन्ससाठी राखीव जागांची तरतूद रद्द केली गेली, कारण हा समुदाय मुख्य प्रवाहातील समाजात पुरेसा सामावून गेलेला आहे। ती 104वी घटना दुरुस्ती आहे। 106वी घटना दुरुस्ती ही घटना दुरुस्ती राजकीय प्रतिनिधित्वातील लिंग समानतेच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे। लोकसभा राज्याच्या विधानसभा दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी एकूण जागापैकी 1/3 जागा ह्या राखीव ठेवल्या गेल्या। यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यासाठी राखीव असलेल्या जागांचाही समावेश आहे। तसेच हे आरक्षण 15 वर्षाच्या कालावधीसाठी असेल आणि संसदीय कार्यवाहीद्वारे त्याला मुदतवाढ देऊ शकतो। कायदेशीर निर्णय प्रक्रियेत या घटना दुरुस्तीने महिलांचा सहभाग हा सुनिश्चित करण्यात आला। धन्यवाद।